अण्णासाहेब पाटील महामंडळाचे 61 कर्मचारी तडकाफडकी काढले. सरकारमधील वाद चव्हाट्यावर. अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या परस्पर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांचा निर्णय. अध्यक्ष नरेंद्र पाटील मुख्यमंत्र्यांना भेटून जाब विचारणार आहेत. कर्मचारी नसल्याने महामंडळाचे कामकाज ठप्प झाले आहे. महामंडळ अडचणीत आणण्याचं काम व्यवस्थापकीय संचालक कुणाच्या सांगण्यावरून करतात, असा प्रश्न नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या राज्यामध्ये मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नावरती गांभीर्याने पाहत असतात. परंतु अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे MD मोहिते साहेब यांनी 61 कर्मचारी शुक्रवारी संध्याकाळी त्या ठिकाणी अचानकपणे त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकंदरच आमचं महामंडळ आज हे ऑनलाईन पद्धतीने प्रत्यक्षामध्ये कुठल्याही लाभार्थ्यांना भेटायची गरज नाही. कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये लागत असते. असं असून देखील ही जाणीवपूर्वक MD मोहितेंनी हे कर्मचारी जे कमी केलेत, हे खरं म्हणजे कुणाच्या बोलण्यावरनं कमी केले. मग यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एका बाजूने मराठा समाजाच्या बरोबर आहेत असं दर्शवतात आणि दुसऱ्या बाजूला कर्मचारी कमी करतात. हे जर कर्मचारी कमी केले तर जो सामान्य मराठा समाजाचा लाभार्थी आहे त्याला वेळेवर व्याज परतावा मिळणार नाही. त्याचे काही केसेस होल्डवरती जातात, ते होल्डवरती जाणार नाही. जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर कर्मचारी नसेल तर महामंडळाच्या लाभार्थ्यांना जर बँकेने कर्ज दिले नाही तर कुणाला भेटणार, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून या MDंनी केलेले कृत्य हे महामंडळाच्या विरोधामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षात भेटून जाब विचारणार आहे. कारण मुख्यमंत्री त्याच्यानंतर शंभूराज देसाई साहेबांनीही मीटिंग घेतली आणि महामंडळामध्ये कर्मचारी कमी केल्यामुळे सगळीकडे मराठा समाजाची लोकांची बोंबाबोंब होणार आहे. व्याज परतावा वेळेवर मिळणार नाही, बँकेमधून कर्ज मिळणार नाही आणि महामंडळ अडचणीत आणण्याचं काम MD कुणाच्या बोलण्यावरती करतात, हा एक वेगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.